तो सुनते एक अच्छा मराठी गीत। जंगल में शेर है रे, लाओ लाओ जंगल में शेर लाओ का ये साउंड करू का मैं ये करू का साउंड जी हो नाही बॉलरचं नाव सांगा, बॉलर्स नेम। और यहाँ पर उपस्थित सभी मेहमानों से निवेदन है कि जिन्होंने भी भोजन नहीं किया तो प्लीज भोजन का आनंद ले सकते हैं। बहरहाल और क्रिकेट का आनंद भी आप लेते रहेंगे। पहली ही गेंद पर वाइड गेंद का ऐलान करते हुए हमारे अंपायर चंद्रकांत मात्रे जी, जो कि आज लगातार तीसरे दिन यहाँ पर हैं और अच्छी भूमिका निभाते हुए, और हमारे दूसरे अंपायर एजाज, जो कि सबके दिलों में करते हैं राज, स्क्वायर लेग अंपायर पर वहाँ पर मौजूद है और दिशा भरती गेंद को, और गेंद जाती हुई गली की तरफ दौड़कर एक रन पूरा करते हुए। और काका मात्रे जी, ये काफ़ी मतलब एक दुर्भाग्य है हमारे देश का कि हमारा राष्ट्रीय खेल हॉकी, जिसका वर्ल्ड कप हिंदुस्तान में हो रहा है, कल पहला मुकाबला था और जिसमें भारत की टीम ने स्पेन को 2-0 से हराया। तो लेकिन अगली गेंद, और ये खड़े खड़े थे, मौका था उनके पास और गेंद को मार दिया, गेंद जाती हुए मिड ऑन की तरफ। और आप देखेंगे उड़ीसा में पहला मुकाबला, वर्ल्ड कप का मुकाबला हिंदुस्तान में हो रहा है, कल 2-0 से स्पेन के साथ जीती है, लेकिन कहीं मीडिया कवरेज नहीं है उसको, इवन दो हमारी टीम ने ब्रॉन्ज मेडल जीता था अभी रिसेंट ओलंपिक में। अगली गेंद, और ये बॉलर बैक ड्राइव मार दिया, गेंद लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ सीमा रेखा को भेदती हुई, सीमा रेखा के मस्तक को दस्तक देते हुए चौका। डीजे डीजे भाई जी जी, शायद आंटी ने पुलिस बुला ली है डीजे की आवाज को सुनकर। बहरहाल क्या कमाल का शॉट लगाया सर, एकदम नक्की ओझा सर, आपण पाहिलात की ते परफॉर्मन्स अतिशय जबरदस्त आहे पुणे संघाचा। पुढे सरसवतायत, हवेत आहे चेंडू, शेतेशे चेंडू येणार तोपर्यंत पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावतीपर्यंत धावतायत, 2 धावांचं इथे योगदान मिळालंय। कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे, कारण गत वर्षीचे आपण विजेते आहोत आणि आतापर्यंत आपण विचार केला तर पुणे संघाने 2 सामने जिंकलेले देखील आहेत, त्यामुळे एक तो कॉन्फिडन्स, एक उत्साह घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये। जी सर, और 1 ओवर के बाद 21 रन, एक तूफानी अंदाज में बल्लेबाजी करते हुए, और उम्मीद हम करेंगे पुणे टीम से, क्योंकि ये बहुत अच्छी टीम है और उनकी सबसे बड़ी खासियत जो है ना सर, ये तीसरा मुकाबला है और उनके जो 12th मैन है वो भी हमारे साथ तीसरे मैच में बैठे हुए हैं, और ये बहुत खतरनाक खिलाड़ी हैं। यहाँ बैठे हो तो आप समझ सकते हैं कि वहाँ पर कितने अच्छे खिलाड़ी होंगे। और आपको बताऊँ, इनको छुपा के रखा गया है ताकि सेमीफाइनल कल जो मुकाबला होने वाला है, हाथों में चोट लगी है तो हाँ, कैप्टन है और नॉन प्लेइंग कैप्टन, जैसा टेनिस, लॉन टेनिस में होता है ना, रामनाथन कृष्णन प्लेइंग 11, अच्छा लास्ट ही आप 11 में हैं, तो इनको छुपा के रखा गया कल के लिए। जी जी, क्योंकि बड़े मैच के बड़े खिलाड़ी हैं, छुपा कर रखा गया है। और 2 प्लेयर आने वाले हैं, अरे वाह, फुल ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम की तरह, जर्सी भी वही है, परफॉर्मेंस भी वही है।
यहाँ पर सुबह से काफी दमदार प्रदर्शन करते हुए और जो पिछला मुकाबला तो कमाल का जीतते हुए। पहली गेंद को उड़ा दिया है यहाँ पर लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई दनाती हुई डायग्नोस्टिक सेंटर में जाकर ब्लड चेक कराते हुए कि इतने रन इतनी गेंद को मार कैसे पड़ रही है। दनाता चौका यहाँ पर आता हुआ। और यहां पर डॉक्टर अविनाश जी उनके बल्ले से निकलता हुआ ये कमाल का चौका। और डॉक्टर श्रीकांत जी 5 गेंदों पर 19 रन, क्या कमाल की बल्लेबाजी करते। पहली गेंद से टूट पड़ रहे हैं, जैसे भूखा शेर शिकार की तरफ टूट पड़ता है उसी की तरह। और यहां पर कट कर दिया, काफी मौका था इस गेंद पर और जड़ दिया चौका 4 रनों के लिए। और इतना मौका था सर कि आज संडे हो, हाथ में अखबार हो, टेबल पर चाय की प्याली हो और खूबसूरत घरवाली हो, आपकी आंखों में आंखें देखकर मुस्कुराए और कहे अजी सुनते हो आज संडे है, पोछा आराम से लगाना। तो इतना वक्त था, बैक फुट पर गए और जाकर चौका जड़ते हुए कमाल का चौका यहां पर जड़ा। फुल मौका था सर यहां पर और 4 रन अपनी टीम के लिए अर्जित करते हुए। कमाल की बल्लेबाजी और बहुत खुश होंगे अपनी बल्लेबाजी से, है ना, बहुत बढ़िया। और ये पल्ला घुमाया जरूर था, डीप मिड विकेट के रीजन में ये गेंद जाती हुई 1 रन अर्जित करते हुए। बहुत खुश होंगे अपने आप से, आनंदित हो रहे होंगे जैसे हो गोवा के कसिनो में और घिरे हुए हो हसीनों में। कमाल की उम्दा बल्लेबाजी करते हुए। और कल परसों हमने देखा था इसी तरह की बल्लेबाजी हुई थी रायगढ़ चैंपियंस की टीम की, और ये लॉफ्ट कर दिया। व्हाट अ पुल, ब्यूटीफुल, पावरफुल, सक्सेसफुल, सीमा रेखा को भेजते हुए गेंद 6 रनों के लिए। छत्तीस रन सर। और अभी भी अगर हम बात करें 1.4 ओवर के बाद 36 रन, क्या धुआंधार अंदाज में। और ये काफी देर के बाद जो है डॉट गेंद आती हुई और काफी राहत महसूस कर रहे होंगे इस गेंद पर सर, क्योंकि डॉट गेंद आई और 36 रन और दूसरा ओवर भी खत्म नहीं हुआ है। कमाल की यहां पर बल्लेबाजी दोनों बैटर के माध्यम से आती हुई। और ये देखिए हवाई फायर फील्डर उसके नीचे टोपी उतारते हुए, लेकिन गेंद जो है इनकी टोपी के ऊपर से जाती हुई उसको कलेक्ट किया गेंद को और 2 रन अर्जित करते हुए। सर पहले दिन 142 स्कोर हुआ था, आप भी थे, रायगढ़ चैंपियंस टीम ने बनाए थे, तो यहां पर स्कोर होता हुआ 38 2 ओव्हर के बाद। क्या वहां तक पहुंच पाएगी टीम? नक्कीच प्रयत्न करेल पुणे संघ, कारण ज्या पद्धतीने या 2 षटकात धावा आल्यात आणि ते निश्चित त्यांच्याकडे आत्मविश्वास आहे, कारण आपण आता 2 सामने जिंकलेले आहोत, त्यामुळे एक धोका पत्करायला हरकत नाही। आणि त्यांनी तो धोका पत्करला की सर्वसाधारणतः नाणेफेक जिंकली की प्रत्येक संघाने क्षेत्ररक्षण पत्करतो, इथे मध्ये त्यांनी फलंदाजी पत्करली आणि नंतरचा भार हा संपूर्ण गोलंदाजांच्या हातामध्ये सोपवलाय। जी बिल्कुल। और तीसरा ओवर गेंदबाजी की कमान यहां पर लेकर आए डॉक्टर दीपक जी। डॉक्टर दीपक जी एक बार फिर से गेंदबाजी की कमान संभालेंगे। अब थोड़ी फील्डिंग जो है वो फैला दी गई है, तो जिसकी वजह से अगर कुछ मौके सीमा रेखा के नज़दीक अगर आएंगे तो उनको लपक सकते हैं। फील्डिंग में बदलाव करते हुए, क्योंकि जो जिस तरह की तूफानी अंदाज हुई है उस तरह की उम्मीद भी नहीं होगी कि इतनी जोर से फटाफट जो है यहाँ पर रनों की बारिश हो जाएगी। आसमान से गर्मी की बारिश और मैदान पर रनों की बारिश होती हुई। और यहां पर एक मौका बन सकता है शॉर्ट फाइन लेग की तरफ, और ये कैच लपक लिया सर। कमाल का बहुत बड़ा विकेट हासिल करते हुए इस गेंदबाज ने पहले ओवर में 21 रन पड़े, हौसला बनाए रखा और यह विकेट भी हासिल किया। तर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक चांगलं धावांचं योगदान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं, ते अर्थात पुणे या संघाच्या माध्यमातून चेंडूला पूल करायचा होता, आपण तो थोडासा फटकेमी ताकद कमी पडली, बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि हा पहिला फलंदाज अर्थात पिटमास पुणे संघाने गमावला। और ये पहली बार ये विकेट गिरा है ऐसा बताते हुए हमें डॉक्टर साहब। और दूसरे बैटर मैदान पर आए हैं डॉक्टर अजीत पवार बारामती से। आज छुट्टी लेके आए कि राजकारण से छुट्टी लेके? अच्छा, ओके ओके।
तो डॉक्टर अजीत पवार जी यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आए और डॉक्टर दीपक की दाद देनी पड़ेगी सर, क्योंकि देखिए इतने रन पड़ने के बाद भी वापस कप्तान आपको गेंद थमाता है और उसके बाद आप विकेट निकालते हैं, तो ये आपकी काबिलियत को दर्शाता है। डॉक्टर जगताप दी के लिए एक और अपॉर्चुनिटी है यहाँ पर मेरे बाद, तो हेयर ट्रांसप्लांट का सर ने चालू किया है, तो नाही मी आणि तिथे डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर दीपक आणि हवा में गेंद है, लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ फील्डर ने उसको जज किया और उसको 6 रनों के लिए गेंद दर्शकों में हो गई मिक्स, अंपायर ने दे दिया 6 और गाना नहीं बजेगा रिमिक्स। अगली गेंद हवा में, एक बार फिर से सेम एक्शन रिप्ले होता हुआ और यहां पे कैच लपक लिया, सेम टू सेम जैसे पहले। सिर्फ फर्क इतना था सर, लास्ट टाइम जो कैच पकड़ा हवा में सेकंड अटेम्प्ट में था, ये फर्स्ट अटेम्प्ट में आता हुआ। कमाल का कैच, कमाल की वापसी। टोटल स्कोर 44, 2 विकेट के नुकसान पर। नक्कीच, कारण प्रवळकर ब्रदर्स कोल्हापूर संघासाठी मात्र हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये जी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल सुरुवातीला, त्याच्यावर आता मात्र 2 धक्के, 2 हादरे या ठिकाणी दिले गेले ते फिटमार्स पुणे संघाला आणि नक्कीच सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न करत याच पद्धतीची जर गोलंदाजी होत राहिली तर सामना पुन्हा एकदा अर्थातच तारेवरची कसरत बनू शकेल। और सर यहाँ कोल्हापुर की टीम 2 मुकाबले हार चुकी है, लेकिन सर दाद देनी होगी सिर्फ 9 फील्डर के साथ खेलते हुए। जी जी जी, तो देखिए ये जज्बा होता है और ये आपकी जिम्मेदारी होती है और भागीदारी होती है, और उस भागीदारी को निभाना, अगर आपने कमिटमेंट की है कि हम खेलने आएंगे, भले 8, 9, 10 हो, हम खेलने के लिए आए हैं, ये बात इन्होंने साबित की है। और यहाँ पर तीसरा, ये 1 रन पूरा किया था, हवा में गेंद जरूर थी लेकिन दौड़कर 1 रन पूरा करते हुए। सर ये इनकी निष्ठा है और ईमानदारी है कि हमने बोला है तो हम आएंगे, और उसी की तर्ज पर यहाँ पर खेल भी दिखाते हुए। बहुत बार ऐसे होता है कि प्लेयर नहीं होते तो टीम जो है आने के लिए मना करती है, लेकिन इन्होंने, और ये हवा में गेंद है, एक बार यहाँ पर फिर से मौका हो सकता है, क्या तीसरा विकेट मिलेगा या सीमा रेखा पार जाएगी। इसी के साथ गेंद जाती हुई सीमा रेखा पार 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 और भीग 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 षटकार। और इसी के साथ 51 धावत आपल्याकडे अर्धशतक या ठिकाणी पार केलं गेलं। 1-2 धक्के जर या ठिकाणी मिळाले ते अर्थात फिटमार्स पुणे संघाला, पण त्यानंतर सावरण्याचा प्रयत्न करतात ते नवीन आले फलंदाज आणि धावांचं योगदान देतात। वळूया मैदानाकडे, पुन्हा एकदा जबरदस्त या विचारूला भिरकवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही आणि यावेळी मात्र तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर। आणि आता मात्र डॉक्टर सचिन मोगल हे या ठिकाणी मैदानात येतात। डॉक्टर सचिन मोगल यांना अगदी मी लहानपणापासून नवीन पनवेलच्या अर्थातच संत साईबाबा मैदानामध्ये खेळताना मी पाहिलं, कारण ते नवीन पनवेल राहत होते आणि अर्थातच एक सुरेख असे गोलंदाज आणि फलंदाज म्हणून डॉक्टर सचिन मोगल यांचं खूप चांगलं योगदान आहे। अर्थात खारपाडा पनवेलच्या जवळचं त्यांचं अर्थात गाव साईचे अर्थातच हे आहेत। तर आपण आता पाहणार आहोत नागोठण्याची जी क्रिकेट स्पर्धा या 2 वर्षापूर्वीची अर्थात डॉक्टर्स प्रीमियर लीग ही गाजवली होती। या डॉक्टर सचिन मोगल मालिका विरे पारितोषिक त्यांना देण्यात आलं होतं। पाहूया या ठिकाणी डॉक्टर सचिन मोगल कशा प्रकारची फलंदाजी करतील। और सर जिस तरह की वो बल्लेबाजी करते हैं उसी तरह से पेशेंट को ठीक भी करते हैं। रात को 1-1, 2-2 बजे तक आप देखेंगे सीजन में जो होता है वहाँ पर पेशेंट की लाइन लगी पड़ी रहती है और दिन भर नहीं सब जगह रहती है सर। अभी क्या भी अच्छा हाँ, जब क्रिकेट जब चालू हो जाता है तो फिर ओपीडी में फिर डायरेक्ट ग्राउंड पे भीड़ लगी रहती है उनको देखने के लिए, उनके बैटिंग के जलवे देखने के लिए पेशेंट लोग मैदान पे आ जाते हैं कि हमारे डॉक्टर सचिन साहब जो हैं बैटिंग करेंगे। ऐसे कमाल के खिलाड़ी हैं
और जब वो बल्लेबाजी करेंगे तो सर ये 50 का जो है मेरे ख्याल से डबल तक भी पहुंच सकता है। तो बहरहाल 51 रन 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद 17 रन प्रति ओवर के हिसाब से बल्लेबाजी होती हुई। और यहाँ पर किसी का एक फ़ोन रह गया है, तो अगर आप चाहें तो मैन ऑफ द मैच के खिताब के हम दे सकते हैं ये फ़ोन। अच्छा ओके। वाह कमाल का शॉट, किसी भी खिलाड़ी के पास कोई मौका नहीं, वाइड इज लॉन्ग ऑन सीमा रेखा पार, बिग 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 षटकार। प्रणव ने मारा है, उनकी हाइट 7 फुट है और उसी हाइट का फायदा उठाते हुए गेंद को भी पहुंचा दिया 7 समंदर पार जाती हुई 6 रनों के लिए। कमाल का सिक्सर, बेहतरीन बल्लेबाजी। और यह बैकफुट पंच दे दिया, गेंद जाती हुई डीप पॉइंट की तरफ, वहां पर एक रन हासिल करते हुए और छोर बदलते हुए, और से छक्का पड़ने के बाद भी जो रन गति के उन्होंने मेंटेन किया हुआ है। आता मात्र डॉक्टर सचिन मोकल या ठिकाणी आहेत। पाहूया डॉक्टर सचिन मोकल कशा प्रकारची फळणी करतात। अगदी ज्यांना मोठ्या फटकेसाठी आम्ही त्यांना ओळखतो या ठिकाणी तयार आहेत आणि येणाऱ्या चेंडूवर कशा प्रकारची ते नोंद करणार। या चेंडूमध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूची अर्थातच उज्ज्वलशीच्या काहीसा बाहेर चेंडू गेला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली। ज्या पद्धतीने हा संघ खेळतोय अर्थात पेटमार पुणे संघ 100 निश्चित गाठेल, कारण आतापर्यंत धावफलकावर 58 धावा या धावफलकावर आल्यात। वळी आपण मैदानाकडे। सचिन चेंडू हवेत आहे, शेतशेत चेंडूवर आम्ही प्रशंसा केली, परंतु ती प्रशंसा या ठिकाणी मात्र पूर्णपणे फोल ठरली आणि या ठिकाणी 0 धावसंख्येवर डॉक्टर सचिन मोकल मैदानातून बाहेर। डीजे MHDPL 2023 और हमारे डॉक्टर्स का सबसे बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट, सबसे फेवरेट क्रिकेट टूर्नामेंट, और ये बहुत ही खूबसूरत जगह पर होता हुआ ये टूर्नामेंट आज तीसरा दिन, और कल जो है ग्रैंड फिनाले इसी मैदान पर खेला जाएगा, तो उसका आनंद ही कुछ और होगा सर। टॉप टीमें यहाँ पर भिड़ेंगी इस ब्यूटीफुल खूबसूरत ट्रॉफी को अपने हाथ में ले जाने के लिए, और जिस सपने को सोचकर पूरे महाराष्ट्र भर के डॉक्टर्स और उनकी टीम यहाँ पर आई है उसको पूरा करने के लिए पूरा प्रयास यहाँ पर करेंगे, और उसी हिसाब से यहाँ पर अपने खेल को भी दिखाते हुए। बहरहाल यहाँ पर 58 रन पर 4 विकेट पुणे की टीम, उनके अभी तक इस मैच के हालात हैं, और जिस तरह से बल्लेबाजी हो रही है तो उस तरह से लग रहा है कि 100 के ऊपर ये आंकड़ा पहुंचेगा, लेकिन ये कोल्हापुर की टीम ऐसे आसानी से हार मानने वाले नहीं है। जिस तरह से कोल्हापुर की मिर्ची फेमस है, तीखी तीखी मिर्ची, उसका स्वाद जरूर उन्होंने अभी हल्का हल्का ही चखाया है। 4 विकेट ही गिराए हैं, लेकिन और विकेट गिराने की भी क्षमता है उनमें। लवंगी मिरची असं ज्याला म्हणलं जातं, कोल्हापूरची अतिशय तिखट अशी मिरची असं पाहायला मिळतं, आणि कोल्हापुरी ठसका असं त्याला ज्यांनी म्हणलं जातं, ठेचा येस। तर मैदानाकडे बचाव दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, पॉइंट क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येणार, तोपर्यंत 1 धावेचं आणखी एक योगदान। 4 विकेट या ठिकाणी गेल्यानंतर थोडंसं सामन्यामध्ये कोल्हापूर संघ अर्थातच प्रवळकर ब्रदर्स कोल्हापूर संघ सामन्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, आणि येणाऱ्या षटकामध्ये अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण आहे त्याच पद्धतीने त्याच दिशेची गोलंदाजी ते झाली तर सामन्यामध्ये आणखीन एक निश्चितच एक थरार आपल्याला पाहायला मिळेल। वळूया मैदानाकडे। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग करत क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय, जो कव्हरला क्षेत्ररक्षक होता तो मात्र इथे मात्र पॉइंट क्षेत्रात येतोय, आणि डीप एक्स्ट्रा गोलंदाज नवीन खेळाडू तैनात। और सर इतनी दूर दूर से हमारे डॉक्टर्स आए हैं, प्रैक्टिस को छोड़कर आए हैं, तो ये आप सोच सकते हैं कि
वो कितना सम्मान करते हैं ऑर्गेनाइजर्स का। इतनी दूर दूर से आए हैं और यहाँ पर उनके रहने की व्यवस्था भी की गई है। और मेन सबसे ज़रूरी है कि एक जन के बाद बात करेंगे, फिलहाल अगली गेंद, और ये ड्राइव करना चाहते थे, गेंद जाते हुए मिड ऑन की तरफ। और सर ये सम्मान है, अगर मैं आपको काका मात्रे जी को पनवेल बुलाता हूँ तो आप अपना सब कुछ छोड़कर आते हैं, तो ये जो है आप हमारा सम्मान कर रहे हैं सर, आप मुझे गौरवान्वित कर रहे हैं। तो उसी तरह से हमारी सभी टीमें, देखिए जीतना हारना अलग बात होती है, आप हमारे बुलावे पर आए और हमारा सम्मान किया, हमारे शब्दों को रखा है, वो सबसे बड़ी बात होती है। और स्कोर इसी के साथ बढ़ता हुआ 4 ओव्हर के बाद 60 रन। आणि हे सर डॉक्टरांचा जर तुम्ही आयुष्याचा जर विचार केला तर तेच काम सतत असतं, आपण इथे पाहायला मिळतं। आणि अशा वेळेला त्यांना जर संधी मिळाली 2-3 दिवसाची तर ते निश्चित दूरवर प्रवास करायला निघून जातात आणि एक वेगळं एन्जॉयमेंट याचा प्रयत्न करतात। याचं कारण आहे की ते पेशंट येतात, त्याच प्रकारचे अनेक रोगी असतात आणि त्यांना ते बरं करण्याचं काम त्यांना करावं लागतं। कधी कधी तर असं पाहतात की माझ्या घरात एक मुलगा माझा डॉक्टर आहे, त्यामुळे मलाही कल्पना आहे की सकाळी 7 वाजता देखील पेशंट हजर असतात, रात्री 12-1 वाजता देखील पेशंट हजर होतात, हे देखील कारण असू शकतं। आणि त्यामुळे ते थोडेसे अर्थातच त्या कामातून थोडीशी मुक्तता मिळावी, मग फिरणं असावं, पर्यटन असावं, किंवा मग अशा प्रकारचं क्रिकेट किंवा इतर हॉबी जोपासण्यासाठी डॉक्टर्स मंडळी बऱ्याच वेळा प्रयत्न करतात। डीजे भाई, और सर डॉक्टर तो डॉक्टर भी हैं, और हमारी तीनों बहनें आप देखेंगे फ्रंट लाइन में बैठी हुई, ये भी डॉक्टर हैं, लेकिन यहाँ पर वो आए हैं कि हम इंजॉय कर सकें, अपने पतियों को हंसता हुआ देख सकें, है ना, क्योंकि घर पे बहुत कम हंसने मिलता है उनको, तो यहाँ पर उनकी खुशी देखने के लिए हमारी बहनें आई हैं, तीनों दिन से हैं सर। और ये भले इनको क्रिकेट समझ में नहीं आती होगी, लेकिन ये यहाँ पर इंजॉय करने आते हैं और अपने अपने बच्चों को यहाँ पर लेकर आए हैं। नक्कीच हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 7 जन्माची सोबतीन असं ज्याला म्हणलं जातं, ती आपली पत्नी, आणि ती पत्नीचं वरचं पतीवरचं प्रेम आणि पतीचं पत्नीवरचं प्रेम हे एन्जॉय करण्याचं आणखीन एक साधन या ठिकाणी आमच्या डॉक्टर्स मंडळी यांना ठिकाणी मिळाले। नक्कीच त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। जी जी, और जब भी कोई मुसीबत में होता है तो चाहे चारों तरफ से मुसीबतें आती हैं, तो उस वक्त जो है ना सर, आपने बीवी के कंधे पर सिर रखकर थोड़ी देर के लिए भी सिर रखेंगे ना सर, आप पूरी दुनिया से दुखों से मुक्त हो जाएंगे। लेकिन शर्त इतनी है कि वो अपनी बीवी होनी चाहिए। सर आपकी शादी नहीं हुई है लगता अभी? अच्छा, आपकी मैडम यहाँ पे नहीं है, अच्छा इसीलिए, नहीं तो फिर आप भी इधर कोने में डॉक्टर सालम के जैसे बैठे रहते। सर होता है, हम भी डरते हैं, ऐसा ही है। नहीं, हमारे संजय सर नहीं चलते, नहीं संजय सर नहीं। कल हमारी बहन ने बोला था कि हमारे घर पे बर्तन कम और ट्रॉफी ज्यादा है, और उसके बाद भी बोला काम कम है उनको इसके लिए। आणि एका पत्नीबद्दल नेहमी सांगितलं जातं की जसं इंग्लंडचं हवामान, पाकिस्तानचं राजकारण आणि आपल्या पत्नीच्या मनाचा रागरंग याचा कधी आपण विचार करू शकत नाही, कधी रागरंग बदलेल हे सांगू शकत नाही। दरम्यान या ठिकाणी चेंडू लवारमध्ये एका धावेचे योगदान मिळतं आणि हसी मजाक मध्ये हा क्रिकेट या ठिकाणी अर्थातच आपण पाहायला मिळतं ते महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग। मनाचा रागरंग जो त्यांच्या आपला म्हणजे प्रत्येकाला नाही ओळखत आहेत, मग कोणी डॉक्टर असो, वकील असो, सर्वसामान्य मनुष्य असू दे, पत्नीचं मनातलं काय चाललंय हे ओळखणं तितकंसं सोपं नसतं। जी जी, और अगली गेंद, और ये छोटी गेंद बैक फुट पर जाकर मारना चाहते थे, लेकिन सर जब भी पति पे मुसीबत आती है ना, तो सबसे पहले धर्म पत्नी जो है आकर खड़ी होती है, चाहे कुछ भी हो, कैसे मेरे घर की प्रॉब्लम सॉल्व हो जाए, वो हमेशा पत्नी का उसके ऊपर ख्याल रहता है। 62 रन अभी तक बना चुके हैं, और महिलाएं एक ऐसी इस धरती पर अगर हम बात करें तो काम खत्म होने के बाद भी काम पर जाती है, ऑफिस के काम हो या कहीं पे भी बाहर ऑफिस का काम करने के बाद घर पर आकर भी काम करती है। पति कुछ न कुछ बहाने बना के रेस्ट करते हैं। बहरहाल ये बहुत ही हवाई फायर दंदनाता छक्का। अब बजेगा म्यूजिक।
और ये घुमा कर मारना चाहते थे। टप्पा जो है बैठ के काफ़ी 1-2 कदम उनके आगे था। बल्ला काफ़ी देर के साथ ऐसे जैसे झाड़ू मारते हैं ना घर पे, तो उसी तरह का था। और गेंद जो है लेट आई थी, तो डॉट गेंद यहाँ पर आती हुई और अगली गेंद सेम उसी तरह की थी। फर्क इतना था ये गेंद जो है शरीर पे लगी उनके, उसके पहले विकेट कीपर के पास गई थी। और वापसी यहाँ पर अगर स्पिनरों की बात करें तो ये दूसरे स्पिनर हैं शायद इस टीम में, हमारे कोल्हापुर की टीम में। और 2 गेंदें अच्छी चकमा दी हैं, पट्टे पे अभी नहीं आई है, तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर। टोटल ओवर चलता हुआ 6वां, 70 रन 5 विकेट के नुकसान पर। और ये गेंद को ड्राइव कर दिया, गेंद जाते हुए वाइड इज लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, और ये दन 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 दनाता चौका। अब है खुशियों का मौका। ओवर टू डीजे। वाढीश लॉंगअप आणि अर्थातच लॉंगअपच्या मधून या 2 क्षेत्राच्या मधून खऱ्या अर्थाने हा चेंडूला अर्थातच पाठवला सीमेच्या पलीकडे। धावफलकावर धावा येऊन पोहोचतात 74 अक्रॉस द लाईन। खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील मात्र या ठिकाणी फेटाळलंय। 74 धावा धावफलकावर आतापर्यंत आल्या। षटक क्रमांक 6 या ठिकाणी मैदानामध्ये आहे। क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेले तुम्हाला पाहायला मिळतं, कारण मोठे फटकेबाजी होते, त्यामुळे क्षेत्रक्षणात तुम्ही पाहिलं तर अर्थात डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ ही तैनात केले गेले, तर एक क्षेत्रक्षक मात्र पाहता डीप एक्स्ट्रा कव्हर। आणि यावेळी पहा चेंडूला मोठा फटका खेळला गेल्यास डीप स्क्वेअर लेग क्षेत्रच्या डोक्यावरून आणखीन एक मोठा फटका, षटकार 6 धावा आणि एकूण धावफलकात वाढ होते ती अर्थातच 80। ज्या पद्धतीने या ठिकाणी अर्थातच पिटमार पुणे संघ खेळतो त्यांच्याकडे गमण्यासारखं काही नाही, कारण त्यांनी 2 सामने ऑलरेडी जिंकलेले। प्रेशर आहे ते अर्थात प्रवळकर ब्रदर्स कोल्हापूर संघावर, आणि त्यामुळे जो फलंदाज समोर येतोय तो मात्र प्रत्येक चेंडू मोठे फटके खेळतोय, षटकार आणि चौकारांची बरसात देतोय। आणि अशा प्रकारे 6 षटकांच्या समोर धावफलकात धावून पोहोचल्यात त्या 80 धावा। आणि आता मात्र येणारी 2 षटकं येथे पाहणार आहोत। 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये याच पद्धतीने कशा प्रकारे धावा येणार पाहूया, ऐकूया ओझा सरांना। आपने एक सही कहा, तो 2 मुकाबला जीत चुके हैं। और इसमें जो है जब हमारे डॉक्टर साहब यहाँ पर बैठे, उन्होंने बताया कि पूरे हाथ खोलने उनको, ताकि कल की तैयारी कर सके। तो इसके लिए यहाँ पर बिंदास होकर खेलते हुए, सिर्फ घुमाते हुए, तलवारबाजी करते हुए यहाँ पर। और जब भी लग रहा है सर, वो डायरेक्ट जब भी गेंद बल्ले पे सही तरीके से लग रही है ना, डायरेक्ट 6 रन का पेटेंट लग रहा है उस पर। और कमाल की यहाँ पर बल्लेबाजी देखने को मिलती हुई, और ये बैकफुट पर गए, मौका था और जड़ दिया ये बहुत ही गगनचुंबी छक्का। ओवर टू डीजे। धन्यवाद डीजे। हाणामारीचं षटक आहे, 2 षटकं शेवटी हाणामारीची आहेत आणि या षटकाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न इथे पुणे संघाच्या माध्यमातून। आणि पहा आणखीन एक मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, शेतीचे चेंडूर येणार तोपर्यंत एसटीएच्या हाता गोलंदाजीच्या दिशेने चेंडूची फेकी, पंचांकडे दाद मागले, मध्ये पंचांनी दर्शवले की फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये। 2 धावा मिळतात त्या संघाला आणि एकूण धावफलकात वाढ होते ती 88। सर ये जो जिनके लिए रनआउट की अपील की थी ना सर, उनकी हाइट इतनी ज़्यादा 5 कदम में पहुंच गए, और हमारे नॉन स्ट्राइकर एंड पे उनको 8-10 कदम दौड़ने पड़े। तो यहाँ पर फ़ायदा उठाते हुए पूरा अपनी हाइट का भी और रनिंग बिटवीन द विकेट का भी।
और यहाँ पर एक आसान सा कैच पकड़ते हुए बैक टू दी डग आउट। वक्त है खुशी का और वक्त है ब्रेक का। ओवर टू डीजे। और इसके साथ ही टोटल 6.4 ओवर के बाद 88 रन और 6 विकेट के नुकसान पर। सर हमारे स्कोरर रोहित की दाद देनी पड़ेगी सर। यहाँ पे 4 दिन से डॉक्टर डॉक्टर बोल बोल के कल मेरी वाइफ को भी मैंने डॉक्टर बोल दिया तो ऐसे देखने लग गई, अरे क्या हो गया। तो ये होता है, तो वो भी एकदम अचानक और खुशी के मारे उसने कल मुझे कुछ सुनाया नहीं उसको। तो ये फ़ायदा हो गया। तो अगली गेंद के लिए, और ये गेंद घुमा दी फील्डर उसके नीचे और एक कमाल की फील्डिंग यहाँ पर देखने को मिलती हुई। दोनों पैरों से गेंद को कलेक्ट किया 89 रन और 6 विकेट के नुकसान पर। और रोहित जी जो हैं देखिए 12th में नहीं है तो ये मैदान पर जाकर पूछ रहे हैं और यहाँ पर वार्निंग देते हुए कि सर आपका 12th मैन कल चाहिए। कि ये देखिए सर एक एक रन से ये बहुत सी खूबसूरत सी ट्रॉफियाँ जो होती ना गलत हाथों में जा सकती है और उसका दोष जो है आप फिर ऑर्गेनाइजर को नहीं दे सकते हैं। तो इसके लिए अपना एक बंदा यहाँ पर बिठाए रखिएगा ताकि। और इसी के साथ ये अच्छी गेंद, स्लो डिलीवरी, स्लो गेंद ये डाली थी, 1 रन पूरा किया, मना किया काफ़ी तेज़ी के साथ जो है गेंद की तरफ लब के फील्डर उन्होंने गेंद को कलेक्ट किया, थ्रो किया और 90 रन यहाँ पर पूरे होते हुए। 7 ओवर 90 रन और वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। धन्यवाद डीजे। 7 षटकामध्ये 12.85च्या सरासरीने यावेळी मात्र फिटमार्स पुणे संघाने धावा दाबकावर जमवल्यात त्या 90 धावा आणि आता मात्र अंतिम षटक असेल। अर्थातच अंतिम षटकामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी आतापर्यंत जे गमावले ते तब्बल विकेट किती केले सर। ये केला इसके लिए मिल रहा है कि हमें कुछ बोलना नहीं है अभी, है ना सर। ठीक है सर। तो सालुंके सर की तरफ से ये आता हुआ कि हम कुछ नहीं बोलेंगे सर। तर अंतिम षटक आहे। गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्ग पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने इथे मात्र चेंडूच्या लाईनी पण न येता खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली। येणारे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत। आपण जसं अंदाज वर्तवलं होतं की 101 धावांपर्यंतच्या पेक्षा जास्त धावा या ठिकाणी धावफलकार येतील का, येणारे 5 चेंडू या ठिकाणी निश्चित दर्शवतील। गोलंदाज आहेत आपल्या बॉलिंग मार्कवर डॉक्टर शेखर अंतिम षटक फेकतात, ज्याला मारधाडीचे षटक असं म्हणतात। आणि पाहूया मारधाडीच्या षटकात पुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत। चेंडूची पकड केली गेली, ते गोलच्या दिशेने चेंडूची फेकी, तोपर्यंत 2 धावा सहजगती मिळाल्या आणि या 2 धावा अर्थात 92 या धावफलकावर घेऊन जातात। 92 6 फलंदाज गमावल्यानंतर आलेल्या धावा आहेत। 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आहेत आणि पाहूया यावी अक्रॉस द लाईन या ठिकाणी खेळलाय। यष्टी तरफ चेंडू चकवतोय, चेंडू जातोय शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धाव अर्थात 22चा पंचांचा येतोय 1 धाव मिळते संघाला आणि धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली ती 93। 3 चेंडू अजूनही बाकी आहेत। क्षेत्ररक्षामध्ये थोडासा बदल होतोय। संघनायक इथून ओरडून सांगतात की उद्याची जी तयारी आहे
कारण उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे सर्वच संघांच्या माध्यमातून जे क्वालिफाईड संघ होतील त्यांच्यासाठी. तर वळीया मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून यावेळी फुलटॉस होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय, झेल मात्र या ठिकाणी जमीनला दान आणि यावेळी पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा येतोय. चौकार, 4 धावांचा आणखीन एक योगदान. झेली गेला आणि अर्थात चौकार आला आणि अशा प्रकारे या ठिकाणी 4 धावांचे योगदान. तेली गेला आणि तूपही गेला, हाती मात्र धुपाट न आला असं ज्याला मला मराठीमध्ये म्हणलं होतं. आणि 4 धावा संघाला घेऊन जातात यावेळी अर्थातच 97. पुढचा चेंडू हवेत आहे. शेतेशी चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा एकदा झेल सोडतोय आणि 98 धावा धाबलकावर. आपला ओझरसर अंदाज होता साधारणतः 100 पर्यंत हा संघ या ठिकाणी निश्चित योगदान देण्याचा प्रयत्न करेल, कारण मी मगाशी म्हणालो त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण विचार केला प्रवळकर ब्रदर्स कोल्हापूर संघाला हा सामना सन्माननीयरित्या जिंकणं आवश्यक आहे, हे देखील योगदान आहे. आणि म्हणूनच तर तुम्ही पाहिलं की पिटमास पुणे संघाने कोणत्याही मनामध्ये भीती नव्हती, त्यांनी सरळ प्रथम फळजी घेतली आणि नंतरचं काम अर्थात गोळ्यांच्या हातामध्ये त्यांनी दिले. जाऊया मैदानाकडे. यावेळी हवेत आहे. शेतेशी चेंडूचा प्रयत्न करतो, इथे मात्र कोणती चूक केली नाही आणि 7वा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला तो फिटमार पुणे संघाने 98 या धाबलकावर. चेंडू किती संपले बॉल आणि अशा प्रकारे खेळाचं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. 58 धाव धापकर आल्यात आणि 99 धावांची गरज आहे ती प्रवळकर ब्रदर्स कोल्हापूर या संघासमोर. तर 99 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवण्यात आलं आणि पुढचा सामना ATM विनायक हॉस्पिटल वापी विरुद्ध राजधानी सातारा हा आजच्या दिवसातला अर्थातच शेवटचा सामना असेल. तर दोन्ही संघनायकांना विनंती आहे, अर्थात राजधानी सातारा आणि ATM विनायक हॉस्पिटल वापी यांच्यामध्ये पुढची लढत असेल. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकसाठी नाणेफेक कक्षामध्ये या लेखनाने लगेच यायचं आहे. 99 टू विन 99 धावांचं लक्ष इथे आहे. ते अर्थातच प्रवळकर ब्रदर्स कोल्हापूर या संघासमोर 99 धावा. प्रत्येक षटकाचा जर आपण विचार केला 8 षटकांचा सामना आहे आणि प्रति षटकांचा विचार केला तर अर्थात 12.37च्या सरासरी धावसंख्या धावपलकार नोंदवायची आहे. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आम्ही मायक्रोफोनवर थोडासा बदल करतोय आणि ऐकूया आमच्या महागुरू अर्थात TK माळी सरांना. पण तत्पूर्वी विनंती आहे ATM विनायक हॉस्पिटल वापी आणि राजधानी सातारा या दोन संघांनी नाणेफेकसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. जाऊया DJ कडे. अमृता खानविलकर मात्र पुरुषांना एवढं तिने नाचवलंय ना की बस रे बस. कोणता प्रोग्राम नाहीये की त्या प्रोग्राम मध्ये कोण या गाण्यावर नाचलं नाही.
जगताप सर मस्त नाचतात असं ऐकलंय आम्ही. हा बघूया एक झलक स्टेजवर होऊ द्या. तिकडे स्टेज रेडी आहे आपला. स्टेज शो. टॉस होतोय शितोळे साहेब. चला लास्ट मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना राजधानी सातारा आणि ATM विनायक हॉस्पिटल वापी पालघर. डॉक्टर स्पीडअप करायचं आहे. MCA चे आमचे पंच जगताप सर आणि मारूफ सर मैदानाकडे रवाना. थोडीशी विश्रांती आमच्या बाबू सरांना मिळते. टॉस केला जातो. शेवटचा सामना डू ऑर डायची लढाई आहे. खरं तर करो या मरोची सिच्युएशन येण्याची दाट शक्यता आहे. ती या राजधानी सातारा आणि पालघर वापी पालघर. टॉस कोणी जिंकला? यस पालघरनं टॉस जिंकलेला आहे. आमच्या नवनाथ सरांनी टॉस जिंकलेला आहे. बेस्ट ऑफ लक नवनाथ सर, तुम्हाला पण बेस्ट ऑफ लक. कारण दोघांनाही मला असं वाटतं एक मॅच दोघांनी जिंकले ना. दोघांनी एक मॅच जिंकलेली आहे. त्यामुळं या मॅचमध्ये जो जिंकेल तो उद्या येईल. त्याची राहण्या खाण्याची व्यवस्था आहे का आज इकडे? जिंकेल त्याची व्यवस्था सगळी करण्यात आलेली आहे. आणि जो हारेल त्याने पॅकअप करायचं आहे. हा झोप उडवणारी गाणी लावा. मस्त प्लेन गाणी लावा. जुने 70, 80चे वगैरे लावा. 90चे वगैरे गाणे. कदम सर तुम्ही कॉलेजला कोणत्या साली होते? 2000. 12वी नाही 12वीच्या पुढे हो. कॉलेज 2004 म्हणजे दिल वगैरे चित्रपट तेव्हा असतील ना. आशिकी का त्याच्याही पुढे? हा ते खूप जुने. ते आमच्या जमान्यातले. जैन साहेबातल्या जैन डॉक्टरांच्या जमान्यातले ते चित्रपट होते. कुठला? सिंगम. हा हे सगळे पंचांचा हे सत्र सुरू होण्याचा इशारा येतोय. कितीचा टार्गेट आहे रे? 99चं टार्गेट आहे. बापरे 98 धावा झालेल्या आहेत. आणि आल्या प्रहार. वा क्या बात आहे. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. ठोसास ठोसा. करो या मरोची भूमिका आज बजवावी लागेल ती या मैदानावर. या मॅच मध्ये कोल्हापूरकरांना पुणे वर्सेस कोल्हापूर असा हा सामना आहे. कोल्हापूरची तिखट लवंगी मिरची आज मैदानावर दाखवावी लागणार आहे. तिखट खेळ करावा लागणार आहे. आणि सलामीला आलेले फलंदाज डॉक्टर निखिल आणि डॉक्टर विजय. आई चेंडू आल्या प्रहार केलाय. क्या बात आहे. पल्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बॅनरच्या दिशेने मारलेला हा URCच्या दिशेनं षटकार. का फेवरेट गाना लगाया देखो इसने. राठौड़ भी बहुत होशियार है, उनको मालूम है. आणि आई चेंडू गेला म्हणतात मात्र आत आहे. सेफ लँडिंग झाली चेंडूची. रनिंग बिटवीन द विकेट पण मस्त आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर निखिल आणि डॉक्टर विजय यांची 99 धावांचं टार्गेट पार करायचं आहे. 8 षटकांमध्ये साधारण 12 धावांची सरासरी राखायची आहे. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धावा, 3 चेंडूमध्ये 12 धावा तयार आहेत. फलंदाज निखिल, तिकडून डॉक्टर चेतन URC कडून हा चेंडू फुलटॉस. जबरदस्त कडक प्रहार. आज मजा आली क्रिकेट बघायला. स्ट्रोक वेगवेगळे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले. कव्हरचे स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह, पुलचे फटके, हुकचे फटके सगळे
फटके अगदी गगनभेदी षटकार पण बघायला मिळाले, तेवढेच प्लेड पण चांगल्या बघायला मिळाल्या. आता स्ट्राईक मिळतोय तो डॉक्टर विजय यांना. विजय शेलार यांनी आल्या आल्या प्रहार केलाय, मात्र क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड होते, झेल सुटला जातोय. या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा. 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत तरी. पुणे वर्सेस कोल्हापूर असा हा सामना. पुणे वर्सेस कोल्हापूर. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू प्रहार, प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय. हा चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी लाजवाब अशी दमदार धडाकेबाज सुरुवात आज आपल्याला पाहायला मिळते. ती चेतन यांच्या गोलंदाजीवर निखिल आणि डॉक्टर विजय यांची 19 धावा पहिल्याच षटकामध्ये कुठून काढलेल्या आहेत. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. गोलंदाजीचं पृथक्करण बघा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्यावर षटकार, तिसऱ्यावर दुहेरी, चौथ्यावर सिंगल, पाचव्यावर दुहेरी आणि शेवटच्या चेंडूवर षटकार चौकार लगावला गेला आणि 19 धावा. 12 धावांची साधारण सरासरी पाहिजे होती, मात्र पहिल्याच षटकामध्ये 19 धावा कुठून काढून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत ते डॉक्टर चेतन आणि डॉक्टर विजय यांनी. लाईव्ह सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी आपले मोबाईल सेट्स खोललेले आहेत, स्मार्ट टी व्ही चालू केलेली आहे, त्यांनी स्टार टेनिस cricket.in सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओज तुम्ही सगळ्यांनी बघा. निखिल बाबर, विशाल बाबर ज्यांचे प्रोप्रायटर आहेत. हा चेंडू हो जोरदार अपील, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा पहिला मोठा हादरा बसतोय तो डॉक्टर निखिलच्या रूपामध्ये. डॉक्टर निखिल बात. पब मधली, क्लब मधली गाणी आणि मस्त फलंदाजी. सुरुवात चांगली केलेली डॉक्टर निखिलनं. 1 षटकार, 1 चौकार मारलेला, मात्र दुर्दैव त्यांचं बॅटची कडा घेऊन चेंडू गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला मोठा हादरा बसतोय तो कोल्हापूरकरांना. आता झालंय काय की कोल्हापूरकरांनी एक पण मॅच नाही जिंकली. समोर पुणेकर आहेत, त्यांनी 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. पुढची मॅच डू ऑर डायची मॅच आहे. अशा वेळेला म्हणजे आपण पण जायचं आणि दुसऱ्याला पण घेऊन जायचं असा इरादा जर का कोल्हापूरकरांनी केला असेल तर पुणेकरांना तो महागात पडू शकतो. तसं बऱ्या दोन्ही मॅचमध्ये पुणेकरांनी भरपूर गॅप ठेवलेली आहे, परंतु टांगती जी तलवार आहे ती टांगती तलवार कदाचित पुणेकरांवर येऊ शकते. डॉक्टर संजय कुरंगळे आयोजन, अतिशय सुंदर आयोजन. आलेल्या प्रत्येकाने वाहवा केली आणि आत्ता जेवायला गेले बघा. शेवटी सगळ्यात शेवटी डॅडी ना, काय बोलता तुम्ही त्यांना, भाई शेवटी जेवायला गेले. घरमालक शेवटी जेवतो. गेल्या वर्षी काय बोर्ड लावलेले त्यांनी जेवणाच्या इथे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. आणि हा ही फलंदाज बाद. आल्या आल्या 2 फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र दयनीय अवस्थेत सापडली आहे ती कोल्हापूर.
फर्स्ट एड बॉक्स, किती मोठा बॉक्स आहे हा फर्स्ट एड बॉक्स, 2-2 फर्स्ट एड बॉक्स. पण दुखापत होणार नाही कारण मैदान अगदी सुसज्ज असं मैदान आहे ते NISMचं. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, कडक स्ट्रोक, थांबवलं त्यांनी समोरच्या आपल्या सहकार्याला. डॉट चेंडू म्हणून घोषित केलाय पंचांनी. लेग अंपायर जगताप सर, मेन अंपायर आमचे महारूप सर आणि आराम करतायत आमचे बाबू सर. संध्याकाळी तेवढाच कमी त्रास त्यांच्या मिसेसला. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू मध्ये तटवलाय, सरळ जातोय तो शितोळे साहेबांच्या हातामध्ये. या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल रन. आता कोणी शेजारी पाजारी पाय दाबून देणार नाहीत, ते दिवस गेले. आता आपल्याला करावं लागणार. पैसे देऊन पण कोण येत नाही. बघा आठवण काढली ना तुम्ही, कुचेरिया साहेबांचे आले. सकाळपासून चुकल्यासारखं झालेलं आम्हाला, कोण दिसत नाही कोण दिसत नाही. 50 पेशंट फक्त चेक करून आले, 50ची लाईन लावली आहे त्यांनी तिकडे. हा शॉर्ट पिच चेंडू सरळ तटवलाय, लॉंग ऑन मध्ये घरंगळत चेंडू जातोय. प्रयत्न सुरू आहे. 99 धावांचा डोंगर म्हणजे खूप मोठं लक्ष आहे, खूप कठीण तसं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या खऱ्या, मात्र दुसरं षटक जे निरंजन यांनी टाकलं, या दुसऱ्या षटकामध्ये धावा फक्त 2 आलेले आहेत. डॉक्टर शेखर उर्फ मलिंगा यांचं आगमन इथे झालेलं आहे. षटक संपलंय का चेक करा पंच. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आणि सिंगल. जगताप सर तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे तसं होण्याची शक्यता दाट आहे. MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन, बाबू सर बाहेर आल्यामुळे ते थोडे बुचकळ्यात पडले होते, परंतु असू द्या. सरळ प्रत्येक दिवशी 6-6 मॅचेस आहे ना, 100 ओव्हर होतात टोटल. कंटिन्युअस अंपायरिंग करणं कठीण नाहीये, सोपं नाहीये, अतिशय कठीण असं हे इंद्रधनुष्य पेलण्याचं काम आमचे पंच गेली कित्येक वर्ष इथे करत आलेले आहेत. डॉक्टर प्रशांत म्हात्रे ऐरोलीवरून इथे येत आहेत. हा चेंडू मस्त टोला आणलाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रन 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या हाताला दुखापत झालेला काय नाव आहे त्याचा, छोटू? पूर्वी भरपूर दिसायचे ना असे असे प्लास्टर केलेले हात, पूर्वी भरपूर. एकतर प्लास्टर केलेला हात, त्यात आईचा मार अजून. परंतु आता सगळ्या आया आहेत त्या सगळ्या प्रेमळ आहेत, त्यामुळे आता मार बसत नाही, लाड होतात. उलट त्याच्या घरी बसून राहा, आपण कुठे जाऊ नकोस. मार लागला की माराचं दुखणं जास्त, त्याच्याबरोबर घरातल्यांचा मार भरपूर. त्यावेळच्या मेडिसिन त्या होत्या बाबूभाई, कारण त्यावेळेला कोणतरी पाला गरम करायचा, निवडुंग गरम करायचा आणि ते लावायचं. निगडीचा पाला गरम करून लावायचा. 10 दिवसात फरक आपल्याला जाणवायचा. मात्र आता अत्याधुनिकता आलेली आहे आणि मोठमोठे डॉक्टर्स आता वेगवेगळ्या डिग्रीज घेऊन सहज अगदी मिनिटामध्ये ऑपरेशन्स करत आलेले आहेत. प्रशांत म्हात्रे ऐरोली वरून खास या MHDPL 2023ला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्या डॉक्टरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
बरीचशी डॉक्टर मंडळी आज या MHDPLच्या निमित्तानं आली आहे. डॉक्टर महेंद्र गोळे ऐरोली टीमचे फाउंडर, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू. हा चेंडू मस्त टोला, टायमिंगचा आणि ताकदचा मेळ असलेला हा मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय. आदरणीय डॉक्टर प्रशांत म्हात्रे आणि आदरणीय डॉक्टर महेंद्र गोळे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सगळी डॉक्टर मंडळी या रायगड जिल्ह्यातली या MHDPLच्या निमित्तानं इथे आम्हाला प्रोत्साहन देऊन गेलेली आहे. फुलटॉस चेंडू, फॉलो थ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. अशी जर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुरू राहिलं तर पुणे संघ मला असं वाटतं भरपूर फरकानं जिंकू शकतो. मात्र क्रिकेटमधली अनिश्चितता आपल्याला माहिती आहे. कोल्हापूरकरांचा ठेचा जर काय कामी आला तर मात्र कोल्हापूरकर इथे सरस ठरतील. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं धावसंख्येत भर पडते. 24 धावा धावफलकावर लागतात. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 31 चेंडूमध्ये 76 धावांची गरज आहे. 31 मध्ये 76. 75. जोरदार अपील, जोरदार अपील आणि जोरदार अपील केलाय. पंचांवर कोणताही प्रभाव दिसत नाहीये आणि हा चेंडू निर्धाव म्हणून घोषित केलाय पंचांनी. यादव सर सगळ्यांना कुपन दिल्या, तुम्ही जेवलात ना? नाहीतर घरचा पाहुणा उपाशी राहील. हा, पहिले जेवतो. पूर्वी असंच असायचं. तो जोधा अकबर चित्रपट बघितलाय ना तुम्ही? त्याच्यामध्ये म्हणजे त्या पत्नीला पण त्याच्या राजाच्या पत्नीला पहिल्यांदा जेवावं लागतं. जे जेवण बनवतं तसं तुम्ही पहिले चाकता का? हा हा, आयोजक पण डायरेक्ट फायनलला खेळाय. बाय बाय त्यांच्याच वाट्याला असायच्या. काळ बदलला, नियम बदलले आणि मग या सगळ्या गोष्टी पडद्याआड गेल्या आणि नवीन नवीन कन्सेप्ट जन्माला आले. राजाला तेवढा धोकाही असायचा पूर्वीच्या काळी. कोण कधी विषबाधा करेल सांगू शकत नव्हतो. 75 अजूनही धावांची गरज आहे. हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर, मस्त फटका. ओव्हर पिच पद्धतीच्या चेंडूला कव्हरच्या दिशेने तटवलाय. क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवर येत आहेत. 1 रन फक्त या चेंडूवर मिळते. कोल्हापूरकरांना जर जिंकायचं असेल ना तर या षटकामध्ये 1 ते 2 षटकार यायलाच पाहिजेत. काय दत्ता? 1 किंवा 2 जरी षटकार आले तरी मजा येईल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, निर्धाव चेंडू म्हणून घोषित केलाय पंचांनी. आणि खरं तर हे 4थं षटक मला असं वाटतं सुरू आहे. निरंजन यांचं वैयक्तिक दुसरं. या अगोदरच्या षटकामध्ये त्यांनी 2च धावा दिलेल्या, 2 विकेट घेतलेल्या. हा चेंडू हवेत उसळलाय, सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धावून पूर्ण केली जाते. शांत क्रिकेट, जंटलमॅन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यानंतर वादळी मॅच आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते. एकतर्फी सामना होण्याची चिन्ह बरीचशी आहेत. मात्र 2-3 षटकार आले तर या मॅचला एक यू टर्न मिळू शकतो. 98 धावा केल्या होत्या प्रतिस्पर्धी पुणे संघानं आणि आता कोल्हापूरकर या धावांचा पाठलाग करतात. सुरुवात मस्त झालेली. विजय आणि निखिलनं सुरुवात चांगली केलेली. मात्र हे जे गोलंदाज आहेत आता काही धावा द्यायला तयार नाही आहेत. सचिन मोकल यांच्याकडे चेंडू जातोय. असं वाटलेलं आज सचिन मोकल इथे 2-4 तरी षटकार मारतील. मात्र सचिन मोकल यांना सूर काय आज गवसला नाही. कदाचित उद्या
या मैदानावर त्यांची तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळेल. हो, यॉर्कर खणून काढलाय. एक धाव आरोग्याची, एक धाव या चेंडूवर मिळते. 4 षटकामध्ये 29 धावा कोल्हापूरकरांच्या खात्यावर जमा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 70 धावांची गरज आहे, ती येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. तोपर्यंत डीजे एक मस्त गाणं लावा. कुचेरिया सर आनंद घेत आहेत गाण्याचा, मॅचचा. कुचेरिया सर तुमच्या जमान्यातले गाणे असतील ना हे? लैला ओ लैला, अभी भी वो जवान है. एक एक गाण्यानं एक जमाना गाजवलेला आहे. अजरामर अशी गीतं लता मंगेशकर यांनी गायलेली आहेत. संगीत एक मेडिसिन आहे. असं म्हणतात की म्युझिक इज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड. बरेचसे दुःख विसरायला लावतं, बरेचसे आजार बरे होतात. म्युझिक थेरपी या वैद्यकीय क्षेत्रामध्ये हल्ली भरपूर ठिकाणी वापरली जाते. जिथे औषध गोळ्या काम नाही करत तिथे म्युझिक थेरपी काम करते. हा चेंडू पुढ्यात टाकलेला ओव्हर पिच पद्धतीचा सरळ मारलाय तो लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. सिंगलला काही नाही होणार, षटकार आणि चौकार मारावे लागतील. 16च्या रनरेटनी धावावं लागणार आहे. हा झाडू स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो निर्धाव. पुणेकरांनी आज कमाल केली आहे. वा, मस्त खेळ आज पुणेकरांचा. कुलभूषण शितोळे साहेबांच्या सगळ्या टीमनी मस्त खेळ केलेला आहे. टीम वर्क आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळं पुणेकरांच्या या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. वाईडचा इशारा जगताप सरांकडून दिला जातोय. MCA ची परीक्षा पास झालेले आमचे पंच आहेत, ऐरे गैरे नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशन डॉक्टर सचिन मोकल जगताप सरांवर थोडासा प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत. चहा आलेला आहे, ज्यांना प्यायचा असेल त्यांनी पिऊन घ्या. फ्री टी आहे. फक्त हा चेंडू हो, या चेंडूवर सिंगल रन.
चार पाच चहा, 4-5 बिस्किट पुढे. कोल्हापूरकरांना आता काहीतरी करावं लागणार आहे. आमच्या कुरंगळे मॅडम अगदी शांत, कधी गडबड नाही, गोंधळ नाही. खरं तर कांबे सारख्या गावामध्ये, वारकरी संप्रदायाच्या गावामध्ये आलात, हे तुमचं पण भाग्य, आमचं पण भाग्य. रिटायर्ड मला असं वाटतं होतात फलंदाज विजय, डॉक्टर विजय मैदानाच्या बाहेर येतात. सलामीला आलेले विजय, ज्याने 1 चौकार लगावला, 7 धावा, 17 धावा त्यांनी केल्या आपल्या संघासाठी आणि रिटायर्ड होऊन मैदानाच्या बाहेर येतात. यानंतर खरा घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते पालघर विरुद्ध राजधानी सातारा. अठरा चेंडू मध्ये 62 धावांची गरज आहे. 18 चेंडू 62 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. या वाईडनं धावसंख्येत भर पडते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या आत शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉइंट, शॉर्ट फाईन लेग. सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नरला अजून एक खेळाडू, लॉंग ऑफ आणि कव्हर मध्ये सीमारेषेला चिटकून क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. मस्त क्षेत्ररक्षण सजवलंय. संध्याकाळचा हा प्रहर आहे आणि या संध्याकाळच्या प्रहरी 4:30 वाजता हा सामना इथे खेळवला जातोय. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. हा मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद ठरवले जात आहेत आणि अजून एक हादरा बसतोय तो कोल्हापूरकरांना. कोल्हापूरचा अजून एक मावळा पवळकर ब्रदर्सचा धारातीर्थी पडतोय, तो डॉक्टर संदीप पाटील. कोल्हापूरकरांकडे असं म्हणतात की लढाऊ वृत्ती असते. या मॅच मध्ये ती लढाऊ वृत्ती दिसलेली नाहीये. अंपायर यांनी नॉट आउट करार दिलेला आहे. हा चेंडू एक धाव. संदीप पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत. संदीप पाटील यांच्या जोडीला कुलदीप, डॉक्टर कुलदीप. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. शॉर्ट पिच चेंडू वळून मारलाय. मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर एक सिंगल रन मिळते. वॉर्मअप करायची सुरुवात पालघरकरांनी केलेली आहे. म्हणजे फिल्डिंग घेतली का सर? येस, बेस्ट ऑफ लक. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, मात्र बॅटच्या मधोमध हा चेंडू आला नाही. गोलंदाज आता हवी झालेले आहेत बघा. पुणेकरांचे हौसले आता बुलंद झालेले आहेत आणि थोडस बॅकफुटवर कोल्हापूरकर गेलेले आहेत. कोल्हापूरकरांना 1-2 षटकार मारावे लागतील तरच येतील लाईनवर, अन्यथा पुणेकर बाजी मारून जातील. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू अवैध, सेफ लँडिंग चेंडूची होती. ती लॉंग ऑन मध्ये एकच सिंगल रन मिळते आणि माहिती आहे फलंदाजांना की आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं नाही. मिळाला तर चौकार षटकार, नाही तर सिंगल. तेच समीकरण फायदेमंद ठरू शकतं हे माहिती आहे ते कोल्हापूरकरांना. त्यामुळे तशा प्रकारची फलंदाजी या कोल्हापूरकरांकडून सुरू आहे. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर लाईन आणि लेंथ ठेवलेली आहे. 99 धावा म्हणजे बाप कमाई भरपूर आहे. त्यामुळे असे थोडे पैसे इकडे उधळले तरी काय फरक पडत नाही. माहिती आहे
पुणेकरांना गोलंदाज प्रणव, डॉक्टर प्रणव. हा चेंडू सचिन मोकल यांच्या हातामध्ये आणि झेल टिपला जातोय. अजून एक मोहरा बाद होतोय, तो कोल्हापूरचा डॉक्टर संदीप पाटील. डीजे संजय कुरंगळे यांना धन्यवाद द्यावे लागतील की त्यांनी पार्लेजीची बिस्किटं आणली आहे ना. किती गुड्डे येऊ द्या किंवा बॉर्न येऊ द्या, पण जी पार्लेजीची मजा आहे ना, चहात बुडवून खायची आहे ती, पण ती कुठेच नाही मिळणार. म्हणजे इवन पाण्यात बुडवून पण तुम्ही पार्लेजीचं बिस्किट खाऊ शकता, एवढी लज्जत या पार्लेजी बिस्किटला आहे. हा चेंडू वाईड म्हणून घोषित केलाय पंचांनी. या वाईडनं धावा येत आहेत, मात्र बॅटनं धावा फार कमी येत आहेत. बॅटनं धावा यायला पाहिजेत. 43 धावा जवळ आलेली आहे, असं नाही आहे की खूप लांब आहे ती. कोल्हापूरकर 44 धावा झालेल्या, 3 चौके आणि हा वाईडचा इशारा. एक मध्ये पंजा येतोय. 45 वर 4. 6वं षटक, 7वं षटक सुरू आहे आणि मस्त टोलवलाय मिड विकेट मध्ये, सरळ बॅनरवर हिट केला जातोय हा षटकार. आल्या आल्या भिरकावलाय पुन्हा एकदा हा दुसरा षटकार. क्या बात आहे डॉक्टर कुलदीप, मस्त फलंदाजी. शुभम ना, डॉक्टर शुभम, जबरदस्त फलंदाजी. शेवटी शेवटी आले, मात्र लेट आले पण शेट झालेले. 2 षटकार, अजून एक षटकार मारा सर. हा नाही, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, कारण गोलंदाज श्रीकांत आहेत ना, ते पण कसलेले आहेत. फलंदाजी मस्त केली त्यांनी. बॅटिंग अतिशय भारी बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. ऑलराऊंडर आहेत ते डॉक्टर श्रीकांत. समोर डॉक्टर शुभम. हा चेंडू जमीन लगतचा फटका मिड विकेट मध्ये मारला जातोय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. हे षटक 7वं सुरू आहे. स्ट्राईक मध्ये येत आहेत ते डॉक्टर हा चेंडू फुलटॉस मस्त, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल. 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्या कोल्हापूरच्या 99 धावांचा पाठलाग करायचा. 98 धावा केलेल्या त्या समोरच्या पुणे टीमनं. पुण्यामध्ये काय एक एक तगडे फलंदाज आणलेले आहेत पुणेकरांनी. एकाला झाकावर आणि दुसऱ्याला उघडावं. 2-3 प्लेयर जरी बाहेर बसवले तरी त्यांना काही फरक पडणार नाही, एवढी बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे पुणेकरांची. वॉर्मअप सुरू आहे पालघरकरांकडून. बीचवर खेळत असाल ना पालघरकर, तिकडे वाळूवर मस्त रुपेरी वाळूत. आणि हाही फलंदाज बाद. डीजे
5 चेंडूमध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे ती कोल्हापूरला. पुणे विरुद्ध 5 चेंडू 39 धावा. हल्ली कोल्हापूरला जायचं असेल तर एक्सप्रेस वेनी आपण 5-6 तासात सहज जातो, एवढं मस्त रोड झालेला आहे. हा चेंडू सचिन मोकल यांचा चेंडू तटवला आहे. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. अजूनही 37 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. 38 अशक्य असं लक्ष्य आहे. हा फिरवलाय, गरा गरा फिरवतायत सचिन मोकल. फसवी अशी गोलंदाजी सचिन मोकल यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि हे मैदान तसं त्यांच्यासाठी नवीन नाहीये. बऱ्याचशा मॅचेस या मैदानावर त्यांनी खेळलेल्या आहेत, लेदरच्या, टेनिसच्या. त्यामुळे गरा गरा भिंगरीसारखा चेंडू फिरवतायत ते डॉक्टर सचिन मोकल. हो, क्या बात आहे. मस्त गोलंदाजी डॉक्टर सचिन मोकल यांची. आणि शेवटचे स्टंप आउट मला असं वाटतं होत आहेत. आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक. एक चेंडू शिल्लक. जिंकायला 38 धावा पाहिजेत. आणि हाही चेंडू निर्धाव जातोय. कॉंग्रॅच्युलेशन पुणे टीम. फिटमॉन्स पुणे संघ थेट जाऊन पोचलेला आहे. तो सुपर 6 मध्ये, म्हणजे C1 टीम आहे ती. C1 टीम ठरते ती फुटमॉन्स पुणे टीम. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन पुणे टीमचं. आता C2 टीमसाठी संघर्ष पाहायला मिळेल. तो पालघर आणि सातारा यांच्यात. मात्र समालोचनासाठी असतील आमचे काका म्हात्रे आणि ओझा सर.